गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे 30 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने जप्त केला आहे। या कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बलेरो पिकअप या वाहनास अडकवले। तपासणी दरम्यान वाहनामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या। चालक श्रीकांत तोकडे यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने पुढील चौकशी अंती पांडुरंग निवासस्थळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावरती मद्यसाठा, बनावट लेबल्स, हिट गन्स व प्रिंटर मशीन आढळून आलेत। या कारवाईमध्ये 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिट गन्स, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल्स व वाहन असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे। खाली राहू दे तिथं। हो जाधव साहेब राहू दे ना त्या बॉक्स मधला काढा दोन म्हणजे थोडं सेटअप करा सेट करू दे ना। सब आएंगे। मला वाटतं ते मध्ये रबर बांधलेत का पिवळे, तिला पण दिसलं पिवळे डिस्प्ले गेल्यानंतर रबर लावायला बरोबर मला पण साहेब तो पहिला रॉयल चॅलेंज आहे अमर नाटोला आहे इथं अमर सर तुमचा कुठला ए थांबा आरोपी थांबवा थांबवा। आधी एवढं घेऊ द्या शूट करून हा चला एक मशीन पेक्षा लेवल मोठे सर अजून मागे जा तुम्ही क्या जा पीछे और आगे जो आगे जाओ एखादा शो करणार होतं लेबल आणि कुठला लेबल गोव्याचा आणि कुठला महाराष्ट्राचा ती कुठनं व्हायची या आरोपीनं पुढे बसवा बसू नका फक्त बघा कोण ओळखीचे गोवा दोन स्टेप वर ठेवला बोला फक्त बोला ना हा बोला हे जे लेवल आहे काय फॉरेस्ट एरिया महाराष्ट्र विक्रीच्या किमतीमध्ये सुद्धा पैसे मिळाले 9 तारखेपर्यंत झालं मी येऊ ओके मी पकडू गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती। त्या अनुषंगानं घटक 1चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली ज्यामध्ये घटक 1च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले। जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत। त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं। जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे
त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे MRP किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते. त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे. याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे. वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे.